कृती क्रमांक 3. चित्रात दाखविल्याप्रमाणे समान आकाराच्या वस्तूंना खाली सुचविल्याप्रमाणे रंग दे. म्हणजे बघा, इथे आकार दिले आहेत, त्या आकारांना जसा रंग दिला आहे तसाच रंग खाली त्यासारख्याच आकाराच्या वस्तूंना रंग द्यायचा आहे. म्हणजे आता बघा, हा एक घन आहे. घन आकाराच्या खालील वस्तू शोधायच्या आहेत आणि इथे जो घन आकाराला रंग दिलेला आहे तोच रंग आपल्याला खाली घन आकारांच्या वस्तूला द्यायचा आहे. तर ही आहे घन आकार आणि ही आहे घन आकाराची वस्तू. तर आता आपल्याला या वस्तूला जसा ह्या घन आकाराला रंग दिला आहे तसाच रंग इथे द्यायचा आहे. तर इथे पिवळा रंग दिलेला आहे म्हणून इथे सुद्धा मी पिवळा रंगच देणार. नीट रंग द्यायचा, सावकाश द्यायचा आहे आणि रंग चित्राच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि सावकाश दिल्याने काय होईल, आपले चित्र सुंदर दिसेल. अशा प्रकारे. अजून खाली कोणती घन आकाराची वस्तू आहे, तर ही एक अजून घन आकाराची वस्तू आहे. म्हणून इथे सुद्धा आपण हाच रंग म्हणजेच की पिवळा रंग वापरणार आहोत. अशा प्रकारे. आता आपण अशा वर्तुळ आकाराच्या वस्तू शोधून जसा इथे वर्तुळ आकाराला रंग दिलेला आहे तसाच रंग खाली दिलेल्या वर्तुळ आकाराच्या वस्तूंना सुद्धा देणार आहोत. तर बघा, ही आहे वर्तुळ आकाराची वस्तू. इथे आपल्या वर्तुळ आकाराला कोणता रंग दिलेला आहे, तर तो लाल दिलेला आहे. म्हणून इथे या वस्तूला सुद्धा आपण लाल रंगच देणार आहोत.
इथे सुद्धा मी रंग देत आहे. इथे द्यायची गरज नाहीये, तरी मी देत आहे. तुम्हाला जर देऊ वाटलं तर देऊ शकता तुम्ही सुद्धा. अजून बघा, हे चित्र सुद्धा वर्तुळ आकाराचेच आहे, म्हणून इथे सुद्धा आपल्याला लाल रंगच वापरायचा आहे. चला, इथे पण आपण लाल रंगच देऊया. अशा प्रकारे आपण इथे वर्तुळ आकाराच्या वस्तूंना वर्तुळ आकारासारखा लाल रंग दिलेला आहे. चला, आता आपण अशा शंकू आकाराच्या वस्तू शोधूया खालील दिलेल्यापैकी आणि त्यांना शंकू आकारासारखाच रंग देऊया. तर बघा, ही सुद्धा एक शंकू आकाराची वस्तू आहे, म्हणून इथे आपण ह्या शंकू आकाराला जो रंग दिला आहे म्हणजेच की निळा रंग इथे आपल्याला द्यायचा आहे. तर चला देऊया. अशा प्रकारे आपण ह्या वस्तूला रंग दिलेला आहे. आता शंकू आकाराची अजून एक वस्तू म्हणजे ही आहे. आता आपण हिला सुद्धा निळा रंगच देऊया. अशा प्रकारे आता आपण पाहूया की अशा दंडगोल आकाराच्या वस्तू कोणकोणत्या आहेत आणि त्या वस्तूंना आपण ह्या दंडगोल आकाराला जसा रंग दिला आहे म्हणजेच की हिरवा, तोच रंग द्यायचा आहे. तर बघा, ही एक वस्तू आहे जी दंडगोल आकाराची आहे. इथे आपण असाच हिरवा रंग वापरूया रंग देण्यासाठी.
अशा प्रकारे आता अजून दंडगोल आकाराची वस्तू कोणती आहे तर ती ही आहे. इथे सुद्धा आपण याच रंगाचा म्हणजेच हिरव्या रंगाचा वापर करूया रंग देण्यासाठी. अशा प्रकारे आपला इथे दंडगोल आकाराच्या वस्तूला दंडगोल आकारासारखा रंग देऊन झालेला आहे. आता आपण पुढचा आकार पाहूया जे की इष्टिकाचित्तीचा आहे. तर तशी वस्तू आहे ही टपालपेटी. जसा की इष्टिकाचित्तीला गुलाबी रंग दिला आहे म्हणून आता आपण इथे इष्टिकाचित्ती आकाराच्या टपालपेटीला सुद्धा गुलाबीच रंग देणार आहोत. तर चला देऊया. अशा प्रकारे आता अजून इष्टिकाचित्ती आकाराची वस्तू म्हणजेच ही आहे. इथे सुद्धा आपण गुलाबीच रंगाचा वापर करूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया.